महादेव मुंडे प्रकरण असो की संतोष देशमुख प्रकरण आणि मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचला केल्याचे आरोप मनोज जरांगे पाटील असतील. आज राजेभाऊ फड यांची देखील पत्रकार परिषद पार पडली. मात्र या पूर्ण प्रकरणाकडं धनंजय मुंडेंचे समर्थक कसे पाहत आहेत? जरांगेंचे आरोप आपल्याला वारंवार धनंजय मुंडे यांच्यावरती पाहायला मिळतात. आज राजेभाऊ फड यांची देखील स्फोटक पत्रकार परिषद पाहायला मिळाली. पूर्ण या प्रकरणाकडे कसं पाहता? आम्ही राजाभाऊ फडवर बोलणं एवढं उचित नाही आहेत, पण राजाभाऊ फडनं आपली कुवत किती आहे, म्हणजे आपल्याला काय बोलायचं आहे. धनंजय मुंडे साहेबावर बोलणं म्हणजे राजाभाऊची काही लायकी पण नाही आहे धनंजय मुंडे साहेबावर बोलण्याची. धनंजय मुंडे साहेबांचं नेतृत्व म्हणजे पहाडासारखं नेतृत्व आहे, पण उठसूट दररोज उठणे. धनंजय मुंडेंनी असं केलं, धनंजय मुंडेवर हे आरोप करायचे, धनंजय मुंडेवर ते आरोप करायचे, हे राजाभाऊसाठी चांगलं नाही आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही धनंजय मुंडे साहेबावर हे आरोप केले, ते आरोप तुमच्याकडे एक पुरावा आहे का? तुम्ही काय पुरावा सादर केला का? तुम्ही उठायचं, पत्रकार परिषद घ्यायची, सनसनाटी निर्माण करायची, हे तुमच्यासाठी कितपत योग्य आहे हे तुम्ही स्वतःलाच विचारलं पाहिजे. काय खरं तर महादेव मुंडे प्रकरणातील ब्रेन मॅपिंगचे जे काय पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेत आरोपींचे, त्यामध्ये धनंजय मुंडेंचं त्यांनी नाव घेतलं असं स्पष्ट वक्तव्य जे आहे ते राजेभाऊ फड यांनी केले. तुम्ही त्याकडे कसं? आता खरं तर दूरपर्यंत कुठंतरी माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचं या ठिकाणी नाव येण्याचा काही संबंधच नाही. कारण या प्रकरणामध्ये मुंडे साहेबांनीही आणि त्यांच्या कार्यकर्ते म्हणून आम्हीही त्या महादेव मुंडे खून प्रकरणातला तपास व्हावा, आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात यावं, यासाठी आम्ही मागण्या केलेल्या आहेत. आणि त्या मुंडे कुटुंबियाच्या सोबत आम्ही पण आहोत. मग इथं कुठंतरी या ठिकाणी मुंडे साहेबांवर आरोप करून त्यांना या ठिकाणी राजकीय त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी विरोधक अशा पद्धतीचे बेछूट आरोप करतात. आणि कुठंच नाही काही झालं की उठलं की सुटलं काहीतरी मुंडे साहेबांवर आरोप करायचे, आणि कुठल्याही प्रकरणामध्ये वडून ताणून मुंडे साहेबांना या ठिकाणी गोवायचं असं विरोधक प्रयत्न करतायत. निश्चितच वैद्यनाथाची नगरी आहे, या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. 2 वर्ष उलटून गेले तरी मात्र आरोपी अटक होत नाहीत अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. आता यासाठी तर राज्यातली सर्वात चांगली यंत्रणा, पोलीस यंत्रणा या ठिकाणी या तपासात लागलेली आहे. आमच्या त्या मुंडे कुटुंबियांनी, आमच्या ताईंनीच, त्या मयतांच्या मंडळींनी, ज्ञानेश्वरी ताईंनीच त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांची कुमावत साहेबांची मागणी केली, तर सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे एक चांगला अधिकारी याच्यासाठी चौकशीसाठी ह्याच्यावर दिलेला आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, कुमावत साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं चौकशा होत आहेत. सर्व काही या ठिकाणी त्याचा छडा लावला जात आहे. आणि हे सगळं लावल्या जात असताना कुठंतरी या ठिकाणी आज सकाळी आम्ही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं की मुंडे साहेबांचंच नाव एक विरोधक या ठिकाणी राजेभाऊ फड नावाचं घेतोय, आणि त्याने अशा पद्धतीचे बेछूट आरोप करून आपली स्वतःची राजकीय उंची वाढवण्याचा तो केलो आणि प्रयत्न आहे. आणि निश्चितच तो प्रयत्न या ठिकाणी हाणून पडणार आहे. आणि कुठेही या ठिकाणी दूरपर्यंत मुंडे साहेबांचा या प्रकरणाशी कुठं संबंध नाही आहे. ते या ठिकाणी त्यांचीही मागणी आहे, ह्याच्यातले आरोपी पुढे आले पाहिजे आणि आरोपीला शासन झालं पाहिजे अशी मुंडे साहेबांचीही मागणी आहे. मग ह्याच्यामध्ये ते मागणी करत असताना आणि अशा पद्धतीने निष्पाळतेत राजकारण माजी मंत्री आमदार धनंजय मुंडेंनी कधीच केलं नाही, आणि ते कधी असं करणारही नाहीत. मनोज जरांगे पाटील असतील किंवा राजेभाऊ फड असतील, असे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी धनंजय मुंडेवरती वेगवेगळे आरोप जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. खालच्या पातळीची टीका देखील होतानाच पाहायला मिळतो. मी त्याकडे कसं? आता तुम्ही बघितलं नसेल ना की या ठिकाणी समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण नाही झालं पाहिजे. या ठिकाणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांना मराठा समाजाने प्रचंड अशी साथ दिली. मुंडे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी उदयास आलेलं आहे. त्याच्या पाठीमागं बहुसंख्येनं मराठा समाज त्यांच्या पाठीमागं होता. आणि मग कुठंतरी एवढ्या ताकदीनं मराठा समाज मुंडे साहेबांच्या पाठीमागे आहे, आणि त्या मराठा समाजाच्या लोकांमध्ये कुठंतरी मुंडे साहेबांबद्दल संभ्रम निर्माण झाला पाहिजे, यासाठी काही जण प्रयत्न करतायत. निश्चितच याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आणि कर नाही त्याला डर कशाचा. जर काही कुणी केलंच नसेल तर त्याला कुठल्याही भिण्याची गरज नाही. निश्चितच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांचा ह्याच्यामध्ये कुठलाच हात नसल्या कारणानं इथं आम्हाला ह्याच्यातली कुठलीही शंका आणि भीती वाटण्याचं काही कारणच नाही. कारण ह्याच्यात आमचा कुठलाही साहेबांचा संबंध नाही. हे निश्चळ आहे, दुधाचं एकदम स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ स्वच्छ आहे एकदम. खरं तर अंजली दमानी यांनी जे आरोप केले होते ते आरोप देखील कोर्टानं फेटाळलेत. मात्र यावरून धनंजय मुंडेंना परत मंत्रिपदावर घ्यावं अशी एक तुमची कार्यकर्ते म्हणून मागणी असणार आहे. हो का, एक महिला आरोप करते, तो आरोपाला तुमची सारखी मीडिया त्या बाईंकडे जातात, एका मंत्र्यावर आरोप केला म्हणून त्या बाईंसमोर जातात, त्या बाईला लीड देतात, आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्या बाईची प्रकरण चर्चा गाजते. आणि मंत्रिपदावरून कुठंतरी त्या मागणीनं एवढा रेटा होतो, आणि कुठंतरी त्या मंत्रिपदापासून बाजूला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांना जावं लागतं. आज सांगा, हे प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टामध्ये जाऊन प्रकरणांमध्ये निकाली निघालं, कुठेही क्लीन चिट मिळालेली मुंडे साहेबांना, कुठेही आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत, पण मंत्रिपद गेलं ना.
एवढं मोठं कर्तव्यवान नेतृत्व, एवढं मोठं चांगल्या पद्धतीनं काम करणारं मंत्रिपद असताना, कॅबिनेट मंत्रिपद असताना आज आमच्या माननीय धनंजय मुंडे साहेबांना त्या बाईंनी केलेल्या आरोपामुळं मंत्रिपद गमवावं लागलं ना. एवढं मोठं राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम एखादी महिला करत असेल आणि त्या महिलेला त्याच्यामध्ये कुठेही कोर्टामध्ये न्याय देवता त्याला त्या ठिकाणी ते आरोप सिद्ध करू शकत नाही ती महिला. मात्र त्यांचं ते सिद्ध नाही झालं. या ठिकाणी निर्दोष साहेब सुटले. ह्या गोष्टी जरी आज आम्हाला आज निर्दोष सुटले म्हणून आपल्याला आनंद वाटत असला, पण राजकीय या ठिकाणी किती मोठं नुकसान मुंडे साहेबांचं झालं आहे, याची ती किती मोठी हानी निर्माण झालेली आहे. ती हानी कशी या ठिकाणी कोण भरून काढणार आहे, याला कोण जबाबदार आहे. आता ते गेल्याला काळ तर येणार नाही पुढं. आज या ठिकाणी मंत्रिपदापासून बाजूला जावं लागलं आणि गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की बगर मंत्र्याचं या ठिकाणी आमदार म्हणून साहेबांना या ठिकाणी काम करावं लागतं आहे. मग एवढं मोठं एका महिलांच्या आरोपामुळे होतं आहे आणि त्या महिलेवर ह्याची सध्या मला असं म्हणायचं आहे की आरोप जर ती महिला साहेबांवर सिद्ध करू शकले नाही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि न्यायदेवतेनं त्यांना या ठिकाणी निर्दोषमुक्त केलेलं आहे, तर त्या महिलेवर पण या ठिकाणी कुठंतरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्यांच्यावर पण त्याच्यावर या ठिकाणी दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून उद्या कोणावरही उठायचं आणि आरोप करायचं आणि आरोप नाही सिद्ध झाल्यावर त्यांनी बेचूट सुटलं पाहिजे आणि निवांत त्यांनी घरी बसलं पाहिजे. असं होणार नाही. कारण जर असे आरोप जर एखादा कुणी कोणावर जर कोणी दाखल करत असेल, आरोप जर कोणी करत असेल, तर आरोप जर त्यांनी सिद्ध नाही केला तर त्याच्यावरही उलटफेर चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीचे आम्ही निश्चितच कायद्यामध्ये तसे करता येत नाही का ते आम्ही बघू आणि निश्चितच त्यांच्यावरही या ठिकाणी जे आरोप त्यांनी केलेले आहेत, आरोप सिद्ध करू शकले नाहीत म्हणून त्यांच्यावरही कुठल्या पद्धतीची कारवाई करता येते ते आम्ही पाहू. खरं तर शेवटचा प्रश्न, असे जर वारंवार आरोप जर होत राहिले तर तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुमची पुढली भूमिका काय असणार? असे जर आरोप होत राहिले तर आम्ही शांत बसणार नाहीत. जशाला तसं उत्तर देऊ शकतात आम्ही. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर धनंजय मुंडे यांचं जे जगमित्र कार्यालय आहे त्याच ठिकाणी ही पत्रकार परिषद आजची पार पडली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये असेच जर आरोप राहिले तर त्याला नक्की आम्ही प्रत्युत्तर देऊ, अशा प्रतिक्रिया देखील परळीमधून धनंजय मुंडे समर्थकाकडून येत असल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी.